दिव्यांग बांधवांकरिता या व्हिडिओच्या माध्यमातून खूप मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे दिव्यांग बांधवांनो. तर बघा दिव्यांग बांधव हो आणि दिव्यांग भगिनींनो, खऱ्या अर्थाने आता इथून पुढे जर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तर पैसे आलेले आहेतच, सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या हक्काचं 2500 रुपयाचं अनुदान जर हवं असेल तर तुम्हाला आता काय करायचं आहे. तर बघा दिव्यांग बांधव जेव्हा तहसील कार्यालयामध्ये जातात आणि तेथे विचारपूस करतात किंवा त्यांची अडचण मांडण्याचा प्रयत्न करतात, तर तेथे त्यावेळेस बऱ्याचशा खूप साऱ्या दिव्यांग बांधवांना एक उत्तर देण्यात येत आहे की पोर्टल बंद आहे, पोर्टल सुरू झालेलं नाही, पोर्टल लवकरच सुरू होणार आहे. त्यानंतर तुमचे कागदपत्र अपलोड केल्या जातील वगैरे वगैरे आणि तुमचे पैसे येऊन जातील. तर त्या सर्व दिव्यांग बांधवांना, दिव्यांग भगिनींना मी सांगू इच्छित आहे की आता 2 दिवस अगोदर म्हणजे शनिवारला तर एका ठिकाणी एका तहसील कार्यालयामध्ये गेले असता तिथे त्या मॅडमनी लाभार्थ्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की रोज 25 मंगळवारला म्हणजे 25 तारखेला हे जे पोर्टल आहे ते पोर्टल परत सुरू होत आहे आणि ते पोर्टल सुरू झाल्याच्या नंतर तुमची कागदपत्र वगैरे अपलोड केल्या जातील. कागदपत्र अपलोड केल्याच्या नंतर तुमचं जे हक्काचं अनुदान आहे 2500 रुपयाचं ते तुम्हाला तुमच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात होऊन जाईल. तर आता ते सर्व दिव्यांग बांधव, ज्या दिव्यांग बांधवांचं खूप दिवसापासूनचं अनुदान बंद आहे, ज्या दिव्यांग बांधवांचं जानेवारी मार्च पासूनचं अनुदान अजून आलेलं नाहीये, ज्या दिव्यांग बांधवांनी यूडीआयडी कार्ड काढलेले नव्हते, ज्या दिव्यांग बांधवांची यूडीआयडी कार्ड काढलेले असताना सुद्धा आधारशी लिंक केलेले नव्हते, यूडीआयडीची केवायसी केलेली नव्हती, स्वावलंबन पोर्टलवर जाऊन केवायसी ज्यांनी केलेली नव्हती परंतु आता त्यांनी केवायसी केलेली आहे, किंवा ज्या दिव्यांग बांधवांना यूडीआयडी मधील नावामध्ये मिसमॅच, स्पेलिंग मध्ये त्रुटी दुरुस्त करण्याकरिता वेळ लागलेला होता, त्या दिव्यांग बांधवांना पोर्टलवर परत सर्व नवीन माहिती अपलोड करण्याकरिता पोर्टलचा इश्यू येत होता. पोर्टलचा इश्यू येत असल्या संदर्भातलं उत्तर त्यांना तहसील कार्यालयामध्ये गेल्याच्या नंतर मिळत होतं. खूप साऱ्या दिव्यांग बांधवांनी खूप साऱ्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये पोर्टल कधी सुरू होणार, पोर्टल कधी सुरू होणार या संदर्भात प्रश्न विचारलेले होते. तर आता या संदर्भात तहसील कार्यालयामधूनच कर्मचाऱ्याकडूनच 25 तारखेची माहिती मिळालेली आहे. त्यांच्याकडून हे उत्तर देण्यात आलेलं आहे. आता हे खरोखर उत्तर त्यांच्या अनुभवानुसार, माहितीनुसार खरं आहे की त्यांनी फक्त लाभार्थ्यांना तिथून काढण्यापुरतं, टाळाटाळ करण्यापुरतं उडवाउडीचं उत्तर दिलेलं आहे. हे या आठवड्याभरामध्ये, या 1-2 दिवसामध्येच आपल्याला खऱ्या अर्थानं मंगळवारपर्यंतच कळायला हवं. 25 तारखेला होते का सुरू? 25 तारखेला जर सुरू झालं तर खूप साऱ्या दिव्यांग बांधवांचा त्यांच्या हक्काचं अनुदान जे थांबलेलं होतं ते मिळण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा होऊन जाईल. या व्यतिरिक्त पोर्टल संदर्भात, चालू होण्यासंदर्भात जी अपडेट आहे त्या संदर्भात आपण लक्ष देऊन आहोत. पोर्टलला जर सुरू होण्याकरिता वेळ लागत असेल त्याकडे सुद्धा आपलं लक्ष आहे. पोर्टल जरी सुरू झालं परंतु तरी सुद्धा जर वेळ प्रसंगी 1 महिन्याचं म्हणजे सप्टेंबर महिन्याचं अनुदान तुम्हाला मिळू शकते की नाही मिळू शकत या संदर्भात कर्मचाऱ्यांसोबत, अधिकाऱ्यांसोबत परत एक वेळ संपर्क साधून तुमच्यापर्यंत ती अपडेट पोहोचवण्याचा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपला परत एक वेळ प्रयत्न असणार आहे दिव्यांग बांधवांनो आणि दिव्यांग भगिनींनो. तर बघा दिव्यांग बांधव, आता हा तर झाला ज्यांची यूडीआयडी कार्ड काढलेले नव्हते किंवा ज्यांनी नवीन यूडीआयडी कार्ड बनवलं किंवा ज्यांची यूडीआयडी कार्डची केवायसी बाकी होती किंवा ज्यांना पोर्टलचा इश्यू दाखवण्यात येत होता त्या सर्व बांधवांचा विषय झाला. सोबतच तेवढाच महत्वाचा विषय म्हणजे टेम्पररी दिव्यांग बांधवांचा आणि टेम्पररी दिव्यांग भगिनींचा. तर मी या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे, परत एक वेळ सांगत आहे, जरी पोर्टल सुरू झालं तरी सुद्धा, जरी दिव्यांग म्हणजे टेम्पररी दिव्यांग बांधवांना परमनंटचं कार्ड नाही मिळालं तरी सुद्धा ज्या क्रायटेरियानुसार टेम्पररी दिव्यांग बांधवांना आणि टेम्पररी दिव्यांग भगिनींना अनुदान देण्यासंदर्भात सांगितलेलं होतं, अपडेट दिलेली होती ऑलरेडी. खऱ्या अर्थाने तसं जर पाहिलं तर शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेला होता. त्यानुसारच पोर्टलवर त्यांची माहिती अपलोड करण्याकरिता सुरू झाली, तरी सुद्धा झाली असं आज नाही म्हणत आहे, परंतु समजा 25 तारखेला पोर्टल सुरू झालंच सुयोगाने आणि नंतर माहिती अपडेट करण्याकरिता सुरू झाली, अपलोड करण्याकरिता, तरी सुद्धा तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवण्याचा प्रयत्न माझा असणारच आहे. परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या प्रत्येक तालुक्यातील, प्रत्येक जिल्ह्यातील सर्वच ज्या ज्या दिव्यांग बांधवांना, ज्या ज्या दिव्यांग भगिनींना चालता फिरता येते, ज्यांना शक्य आहे तहसील कार्यालयापर्यंत जाऊन हा विषय मांडण्याचा, त्या सर्व दिव्यांग बांधवांनी, दिव्यांग भगिनींनी एका ठिकाणी जमा होऊन निवेदनाच्या माध्यमातून, विनंती अर्जाच्या माध्यमातून तहसील कार्यालयामध्ये जाऊन तहसीलदार साहेबांना तशी विनवणी करा. त्यानंतर तहसीलदार हा विषय पुढे फॉलोअप करतील, त्याचा पाठपुरावा करतील. वरिष्ठ पातळीवर दिव्यांग कार्यालयामार्फत तिथपर्यंत पोहोचवल्याच्या नंतर त्या विषयाला जास्त वेग मिळण्याकरिता नक्कीच ते सुद्धा प्रयत्न करतील मित्रांनो. परंतु एक वेळ तुम्हा आम्हा सर्वांना, दिव्यांग बांधवांना आणि भगिनींना सुद्धा
प्रयत्न करणे आवश्यक आहे. कारण की तसंच जर आपण थांबून बसलो, वाट पाहत बसलो, तर कदाचित अजूनही 6-12 महिने टेम्पररी दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काचं अनुदान सुरू होण्याकरिता वेळ लागू शकतो किंवा होणारही नाही मित्रांनो. त्यामुळे आपल्याला एक तर म्हणजे आपलं तहसील कार्यालय गाठायचं आहे, तहसीलदार साहेबांची भेट घेऊन त्यांना विनंती अर्ज निवेदन द्यायचं आहे आणि ज्या बांधवांना, भगिनींना शक्य आहे बच्चू कडू साहेबांची भेट घेणे, संपर्क साधणे, त्यांचा सुद्धा संपर्क करून त्यांची सुद्धा भेट घेऊन त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवून या गोष्टीला वेग देण्याकरिता प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याशिवाय टेम्पररी दिव्यांग बांधवांना सुद्धा अनुदान त्यांच्या हक्काचं मिळणार नाहीये. आणि टेम्पररी दिव्यांग बांधवांकरिता अजूनही ज्या अटी शिथिल करणे आवश्यक आहेत, त्या जर तुम्ही बच्चू कडू साहेबांपर्यंत पोहोचवल्या, बच्चू कडू साहेबांनी राज्य शासनाच्या पातळीवर त्यांच्याकडून त्या जर मान्य करून घेतल्या, तर ते सुद्धा होऊ शकते. तशा खऱ्या अर्थानं हालचाली आहेत, पण बच्चू कडू साहेब बाहेर समोर येऊन त्याविषयी संदर्भात हवं तसं सध्या बोलत नाही. कारण की त्यांना माहिती आहे, बोलण्यापेक्षा काही गोष्टी करणे महत्त्वाचं आहे, करून घेणे महत्त्वाचं आहे. कारण की त्यांना अनुभव आहे सत्तेमध्ये काम केलेलं असल्याचा. त्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो, परंतु ते तुमच्याकरिता एक सकारात्मक निर्णय, सकारात्मक बाब, गोड अनुभव, गोड गोष्टी, गोड निर्णय लवकरच दिवाळीपर्यंत, दिवाळीच्या नंतरपर्यंत काय होणं घेऊन येतील. काही अटी ज्या जाचक आहेत त्या सुद्धा शिथिल करतील, ज्यामध्ये बऱ्याचशा अजूनही अटी आहेत काही उत्पन्नाच्या आणि काही इतर गोष्टी सुद्धा आहेत कागदपत्रांच्या, त्या सुद्धा शिथिल करण्याचा प्रयत्न सुरू आहे दिव्यांग बांधवांना. तर बघा दिव्यांग बांधव, या व्यतिरिक्त तुमचे कुठलेही दिव्यांगत्वाचे, दिव्यांग योजनेचे, संजय गांधी निराधार योजनेचे, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे, इंदिरा गांधी वृद्धापकाळ वेतन योजनेचे किंवा दिव्यांगत्वा संदर्भातले काही प्रश्न असतील, शंका-कुशंका असतील, काही मार्गदर्शन, काही सल्ला, सजेशन असेल, तर नक्की हमखास हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रश्न विचारा, तुमचा सल्ला नोंदवा, तुमचं मार्गदर्शन, सजेशन सांगा. तेथे आपण चर्चा करू आणि त्यानंतर परत बच्चू कडू साहेबांसमोर या सर्व गोष्टी मांडून त्यावर चर्चा करून काहीतरी तुमच्याकरिता एक चांगली नवीन अपडेट आणण्याचा प्रयत्न आपला असणार आहे बांधवांनो आणि भगिनींनो. तर बघा मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. तर अशीच माहिती, विश्वासार्ह माहिती, खरी माहिती सर्वात अगोदर मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल याकरिता. आणि आपण या व्हिडिओवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला, आपल्या या पेजला सबस्क्राईब करून घ्या, फॉलो करून घ्या, बेल आयकॉनचे बटन सुद्धा दाबून घ्या आणि हाईपचं बटन दाबून महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम दिव्यांग बांधवांना आणि भगिनींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही अपडेट, ही माहिती मिळेल. आणि ही माहिती मिळाल्याच्या नंतर ते त्यांचे पाठपुरावा करतील, प्रयत्न करतील आणि हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यापर्यंत शेअर केल्यामुळे नक्कीच तुमचे सुद्धा ते आभार मानतील मित्रांनो. तर बघा मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरी सांगतो त्यानुसार आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून हमखास खात्रीशीर 100% आणतोच. त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.